तर काय चाललंय ताईंचं, झाला का स्वयंपाक? तर बघा मी आमटीला फोडणी देणार आहे. सहसा तर आमटी म्हणले की सगळेजण नाही का असे म्हणतात की आमटी वगैरे, पण आमटी हे काय, तर हे पहा मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवले आहे. ही माझ्या सासूबाईची रेसिपी आहे. ह्याच्यात बटाटा वगैरे टाकलेला आहे मी. बटाटा, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. फक्त तुरीची डाळ कुकरमध्ये टाकल्याने शिजवत असं पित्त होतात तुरीच्या डाळीने, म्हणून त्याच्यामध्ये ना मुगाची डाळ ही मिक्स करायची. तर आपण फोडणीची तयारी करूया. तर हे पहा मी फोडणीची तयारीला काय काय घेतलं आहे. तर बघा हे मी लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि हा कांदा चिरून घेतला आहे आणि तेल टाकलं आहे मी. तर आपण ह्याच्यामध्ये मोहरी जिरे वगैरे टाकूया. तर ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मी आणि का तेल चांगलं तापलं आहे, तडतडते मोहरी. आता आपण ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊया जिरे. खूप छान असा तडका बसतो किंवा असं चव आहे ह्याच्यामध्ये. कुणाकुणाला सांगा कमेंटमध्ये जिरे मोहरीची फोडणी आवडते. म्हणजे काही काही अशा असतात का त्यांना जिरे वगैरे आवडत नाही, पण आम्हाला आवडते नाही का. तर ह्याच्यानंतर हे बघा चांगली तडतडली. आहा हा, मस्त असा वास आला. तर हे पहा मी हे टाकलं आहे ह्याच्यामध्ये लसूण ठेचून आणि थोडी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकूया, चवीला खूप छान लागते. तर आपण ह्याच्यामध्ये हा कांदा टाकूया. तर हे पहा एक कांदा चिरून टाकलेला आहे मी. तर आपण हे जरा थोडंसं हे करून घेऊया, छान असं मस्त ढवळून घेऊया. तर आमच्याकडे तर खूप थंडी आहे, तुमच्याकडे आहे का ताई? मी तर काय विचारते बघा, थंडी तर सगळीकडेच आहे. असं वाटतं की सगळी थंडी आमच्याकडेच आले. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ. खूप अशी छान होते, तुम्ही करून बघा ताईंनो. मी ह्याच्यामध्ये 2 बटाटे टाकलेले आहेत. ही माझ्या सासूबाईची रेसिपी आहे, मी त्यांच्याकडनं शिकलेली आहे ही. मस्त असं आता ह्याच्यामध्ये ना तिखट टाकूया. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार टाका. हे पहा मी 1 चमचा घेतला आहे आणि परत थोडंसं घेते. खूप असं मस्त नाही का गरम गरम भात आणि ही मूग डाळ आणि बटाटा टाकलेली आमटी, आणि त्याच्यात थोडीशी मी तुरीची डाळ टाकली आहे. पित्त वगैरे होतं म्हणून मी दोन्ही मिक्सच करून ठेवते. तर इतकी छान का फोडणी बसलेली आहे ना, कांद्याचा फ्लेवर आणि लसणाचा, जिरे मोहरींच्यात हे काय म्हणतात ते कोथिंबीर. तर आहा हा, मस्त वास तर खूप छान दरवळतोय. तर चला आपण हे टाकून घेऊ. हे पहा हे सगळं हे केलेलं ह्याच्यामध्ये हे बघा बटाटा वगैरे आहे. तर चला आपण टाकून घेऊया. तर बघा हे अशी झालेली आहे. खूप असं लागला का टसका ताईंनो? मला तर लागला, तुम्हाला लागला का? 1 ग्लास पाणी घेतला आहे मी. तर पहा तुम्हाला जेवढं म्हणजे असं भाताबरोबर खायचं, चुरून वगैरे खायचं कसं काय, त्यानुसारच तुम्ही हे करा. तर आता मी हे टाकून घेते पाणी. आपल्याला हे वाया घालवायचं नाही, कुकरमध्ये डाळ वगैरे लागलेली असते. तर हे पहा इतकी मस्त झालेली आहे ना, मस्त. बाहेर थंडी पडलेली आहे, म्हटलं ह्याच्याबरोबर भात तर इतका छान लागेल ना. तर चवीनुसार मी मीठ टाकून घेते. थोडंसं बघूनच बेताने टाका. मीठ जरी जास्त पडले तर ही भाजी काहीच कामाची नाही आहे ताईंनो. कारण माझ्याकडनं असं झालेलं आहे ना, पिऊ वगैरे रडायची करायची मध्ये, मला तिला घेऊन करायचं. मग त्याच्यामुळे नाही का असतं असं छोटे मुलं वगैरे असं की गडबड होतेच ताईंनो. तर काही ताई माझ्या अशा सुगरण नाही की त्यांच्याकडनं काही असे चूक वगैरे होत नाही स्वयंपाकात.
तर हे पहा, आपण कोथिंबीर ह्याच्यावरती छान असे हे करून घेऊया. मस्त असं. कुठलीही भाजी कोथिंबीरशिवाय अपूर्ण मी तर म्हणते अशी. तर बघा ताईनो, अशी भाजी झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझा सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्लीज माझा व्हिडिओ बघा. पौर्णिमा हे चॅनल बघत राहा आणि प्लीज सपोर्ट करा. तर चला भेटू. अशी मस्त अशी तुम्ही पण बनवून गरमागरम खा. ह्याच्याबरोबर भात वगैरे मस्त लागतो. तर चला परत भेटू.